मी डॉक्टर काजरी, मी काजरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या काजरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। तू पांढऱ्या पायाची आहेस, तू आमच्या घरी पाऊल ठेवल्यापासून आम्हाला दवाखाना लागला आहे असे टोमणे देण्यापासून मारहाण करून एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही छळ मालिका फेब्रुवारी 2019 ते सप्टेंबर 2021 दरम्यान बसवंत तालुक्यातील मसबीनाळ येथे घडली आहे। सौधनश्री अविनाश हिरेमठ वय वर्ष 27 यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजापूर जिल्ह्यातील मसबीनाळ येथे सासरी नांदत असताना पती अविनाश, सासू सौ सुवर्णा, सासरे शिवयोगी व ननंद लक्ष्मी अरुण हिरेमठ यांनी संगनमताना धनश्रीस किरकोळ कारणावरून तिच्या छळास प्रारंभ केला। त्यातच दारूच्या आहारी गेलेल्या वसनीपती अविनाश हिरेमठ याला खोटनाट्य सांगून वेळोवेळी शिवीगाळ मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला। त्यातच सासरे शिवयोगी हिरेमठ यांचा अपघात झाल्यावर तू पांढऱ्या पायाची आहेस, तू आल्यापासून आमच्या मागे दवाखाना लागलाय असा आरोप करून शारीरिक व मानसिक छळ सुरूच केला। तुझा बाप अपघातात जखमी झाल्यावर जशी सेवा करशील तशी सासऱ्यांची सेवा केली पाहिजे म्हणून वर करणी म्हटलं जात असलं तरी ननंद उर्फ लक्ष्मी अरुण हिरेमठ हिला युकेला जाण्यासाठी माहेरून पैसे आण असा तगादा लावूनही ते सर्वजण त्रास देत होते। यातूनच जेवणाचं ताट फेकून देणं असेही प्रकार करत होते। सासरी छळ असह्य झाल्यावर सौ धनश्रीनं माहेर जवळ केलं। या प्रकरणी धनश्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार बहिर्जे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।